नमस्कार मित्रांनो, 369 हा एक आकडा नाही, ही आहे ब्रह्मांडाची ताकद. मनात आणाल पूर्ण होईल. 21 दिवसात संकेत मिळतील. ही पद्धत कशी काम करते, 369 पद्धत कशी वापरावी, नेमके काय आणि कधी करावे याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. एखादी व्यक्ती जन्माला आल्यानंतर साधारण कळायला लागल्यानंतर अनेकविध गोष्टींची आशा, अपेक्षा, इच्छा करत असते. कधी मनात तर कधी उघडपणे व्यक्त होत असते. ती व्यक्ती पुढे मोठी होत जाते तेव्हा मनातील इच्छांचा परीघ वाढतो. शाळा, महाविद्यालय, उच्च शिक्षण, कारकीर्द, वैयक्तिक जीवन, व्यावसायिक जीवन या स्तरातून जाताना आशा, अपेक्षा, इच्छा अधिक व्यापक होतात. परंतु जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा मात्र परिस्थिती बिघडत जाते. इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. कधी सरळ तर कधी तिरक्या मार्गाने इच्छापूर्तींची आस धरली जाते. मनातील महत्त्वाकांक्षी इच्छा पूर्ण होण्याच्या अनेकविध मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे मॅनिफेस्टेशन. जगातील अशा व्यक्ती अगदी अत्यल्प असतील ज्या व्यक्तींना सुख, समृद्धी, यश, प्रगती, धनधान्य, वैभव यांची आस नसेल. मग ते वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक किंवा सामाजिक पातळीवर असो, काहीतरी अचीव करण्याची जिद्द कायम उराशी बाळगलेली असते. आपण जसे विचार करतो तसेच घडत असते. यालाच मॅनिफेस्ट करणे किंवा मॅनिफेस्टेशन म्हणतात. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असेही म्हणतात. काही जण खूप मेहनत घेतात पण मनात सतत अपयशी होण्याची भीती असते. या नकारात्मक विचारांमुळे अपयशाचे आकर्षण वाढते. अनेकदा ज्याची भीती असते तेच घडते. म्हणूनच असे म्हटले जाते की जर यश हवे असेल तर मनात सकारात्मक विचार आणि विश्वास ठेवणे गरजेचे आहे. याने आत्मविश्वास वाढतो आणि यश मिळण्याची शक्यता अधिक बळावते. काही संशोधनानुसार जर आपण मॅनिफेस्टेशनसोबत कृती केली तर यश मिळण्याची शक्यता वाढते. हे मनात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करते. याने एकाग्रता वाढते. मॅनिफेस्टेशन केले आणि झाले अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. 369 हा एक आकडा नाही तर ही आहे ब्रह्मांडाची ताकद. ज्योतिषशास्त्रात ही मॅनिफेस्टेशनच्या काही पद्धती सांगितल्या गेल्याचे म्हटले आहे. अनेक जण 369चा उल्लेख करतात. जीवनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हे तंत्र अत्यंत प्रभावी आहे. या पद्धतीत सातत्याने सकारात्मक परिणाम मिळतात असे सांगितले जाते. जे लोक हे तंत्र निष्ठेने आणि चिकाटीने वापरतात ते कधीही अयशस्वी होत नाहीत असाही दावा केला जातो. 369 मॅनिफेस्टेशन टेक्निक असे काम करते. 369 पद्धतीचा अवलंब करायचा असेल तर एक ध्येय आधार म्हणून घ्यावे. हे ध्येय नोकरी, व्यवसाय, पगार, घर, लग्न, वाहन, आरोग्य किंवा परीक्षा यांसारख्या कोणत्याही गोष्टीशी संबंधित असू शकते. यानंतर तुम्हाला 369 पद्धतीनुसार काम करायचे आहे. उदाहरणार्थ, एखादी इच्छा नोकरीशी संबंधित असेल तर तुम्ही लिहू शकता की मला माझ्या मनाप्रमाणे नोकरी मिळाली आहे आणि मी माझ्या कामामुळे खूप आनंदी आहे. 369 पद्धत कशी पूर्ण करावी ते आता जाणून घ्या. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या मनातील कोणतेही ध्येय किंवा इच्छा 3 वेळा लिहायची आहे. सूर्यास्ताच्या वेळी हेच वाक्य 6 वेळा लिहा आणि झोपण्यापूर्वी ते 9 वेळा लिहा. हे वाक्य लिहिताना मनात तीव्र इच्छा आणि दृढ निश्चय असला पाहिजे. 369 पद्धत तितक्या दिवसांसाठी वापरावे लागेल जितक्या दिवसांमधील अंकांची बेरीज 3, 6 किंवा 9 असेल. ही पद्धत 21 दिवस केली तर बेरीज 2 अधिक 1 बरोबर 3 होईल. इच्छा थोडी मोठी असेल तर तुम्ही 33 दिवसांसाठी याचा अवलंब करू शकता, ज्याची बेरीज 3 अधिक 3 बरोबर 6 होते. इच्छा त्याहूनही मोठी असेल तर हीच पद्धत 45 दिवसांसाठी वापरू शकता, ज्याची बेरीज 4 अधिक 5 बरोबर 9 होते. विचार आणि कृती एकरूप होतात तेव्हा ब्रह्मांड मदत करते. महान शास्त्रज्ञ म्हणाले होते की तुम्हाला 3, 6 आणि 9ची भव्यता कळली असती तर तुमच्याकडे विश्वाची खिल्ली असती. 369 मॅनिफेस्टेशन पद्धत ही काही जादूची कांडी नाही, तर ती विचारांना शिस्त लावण्याची एक प्रक्रिया आहे. जेव्हा तुमचे विचार 369 आणि तुमच्या कृती जुळतात तेव्हा ब्रह्मांड आपोआप तुम्हाला मदत करू लागते. 369 मॅनिफेस्टेशन पद्धत भूमिती आणि अंकांच्या स्पंदनांवर आधारित असल्याचे म्हटले जाते. अंक 3 हा आपला मूळ स्रोत किंवा विश्वासी असलेला थेट संबंध दर्शवतो.
हा निर्मितीचा अंक आहे. अंकशास्त्रानुसार मुलांक 3चा स्वामी गुरु ग्रह आहे. अंक 6 हा अंक आपली आंतरिक शक्ती, संतुलन आणि सुसंवाद यांचे प्रतीक आहे. अंकशास्त्रानुसार मुलांक 6चा स्वामी शुक्र ग्रह आहे. अंक 9 हा अंक पूर्णता आणि समाप्ती यांचे प्रतीक आहे. तो जुने सोडून नवीन स्वीकारण्याची ऊर्जा देतो. अंकशास्त्रानुसार मुलांक 9चा स्वामी मंगळ ग्रह आहे. वारंवार सातत्य आणि ध्येय गाठण्याची जिद्द. 3-6-9 पद्धत करण्यासाठी तुम्हाला फक्त एक डायरी, एक पेन लागेल. सलग 21 किंवा 45 दिवस हे करणे सर्वात प्रभावी मानले जाते. आपण एखादी गोष्ट वारंवार लिहितो आणि त्या गोष्टीची मनात सातत्याने उजळणी करतो, तेव्हा आपली रेक्टिक्युलर ॲक्टिव्हिटिंग सिस्टीम सक्रिय होते. हा मेंदूचा तो भाग आहे जो आपल्याला आपल्या ध्येयांशी संबंधित संधींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही तुमच्या इच्छेसाठी तयार आहात असा संकेत तो विश्वाला पाठवतो. अनुभवा. केवळ यांत्रिकपणे लिहू नका. लिहिताना ती भावना जगा. सकारात्मक रहा. शंका घेऊ नका. ब्रह्मांडाची शक्ती आणि वेळ यावर विश्वास ठेवा. कृतज्ञता बाळगा. तुमच्याकडे जे आधीपासून आहे त्याबद्दल आभार माना. अवश्य कृतज्ञ रहा. मॅनिफेस्टेशनमुळे इच्छा पूर्ण खरंच होतात का? तर काही संशोधनानुसार आपण मॅनिफेस्टेशनसोबत कृती केली तर यश मिळण्याची शक्यता वाढते. सगळ्यात आधी आपल्याला काय साध्य करायचे आहे हे स्पष्टपणे ठरवा. जर मनात संभ्रम असेल तर उद्दिष्ट साध्य करणे अवघड जाते. लक्ष्य ठरवल्यानंतर त्यासंबंधीच्या सर्व नकारात्मक भावना व विचार मनातून काढून टाका. फक्त विचार करून काही होत नाही. आपल्या ध्येयासाठी कृती करणे अत्यंत आवश्यक आहे. मेहनत केल्याशिवाय इच्छा वास्तवात रूपांतरित होत नाही. मेहनतीच्या काळात मन सकारात्मक ठेवा. माझे ध्येय नक्की पूर्ण होणार हा विश्वास ठेवा. हे तुमचे लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करेल. हळूहळू यश मिळायला सुरुवात होईल. तेव्हा प्रत्येक यशाबद्दल हुरळून जाऊ नका. प्रत्येक चांगल्या घटनेसाठी ब्रह्मांड शक्तीचे आभार माना. मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त विचार नव्हे, तर तो विश्वास, सकारात्मक ऊर्जा आणि कृतीचा संगम आहे. तुम्ही मनापासून विश्वास ठेवून मेहनत केलीत तर ब्रह्मांड प्रयत्नांना साथ देते. सर्वात महत्त्वाचे, एकदा ठरवले की कोणत्याही परिस्थितीत खंड पडू न देता 21, 33 किंवा 45 दिवस 3-6-9 पद्धत पूर्ण करावी. अनावधानाने किंवा अपरिहार्य कारणामुळे यात खंड पडला तर पुन्हा पहिल्यापासून 3-6-9 पद्धत सुरू करावी आणि ठरवलेल्या दिवसात ती पूर्ण करावी. तुमचीही एखादी इच्छा पूर्ण होत नाही का? मग कधी सुरू करताय 3-6-9 मॅनिफेस्टेशन मेथड? धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.